जेव्हा आपण एक पाऊल घेतो अबाउट आवर सेल्फ स्वतःसाठी किंवा काही स्वतःला आवडतं त्यासाठी किंवा असं काहीतरी आणि ते थोडंसं डिसओबिडियंट बघितलं जातं किंवा अपोज केल्यासारखं बघितलं जातं तर अगेन देर आर नेम्स म्हणजे शी इज रिबेलियस, शी इज हम्म. बोल्ड, असे लेबल्स दिले जातात. नमस्कार सगळ्यांचं साऊंड माइंड मध्ये स्वागत आहे आणि आजचा हा एपिसोड स्पेशल आहे बिकॉज आज आम्ही मराठीत संवाद करतोय आणि आज आपल्याकडे जे पाहुणे आहेत ते आहेत काउन्सिलिंग सायकॉलॉजिस्ट आणि त्या मोस्टली काम करतात इमोशनल कंडिशनिंग जी होते त्या रिलेटेड जे इश्यूज जे प्रॉब्लेम्स जे आपल्या सोसायटीमध्ये आता दिसत आहेत मुली फेस करतायत सो मोस्टली आजचा आपला टॉपिक हा असणार आहे सो लेट्स वेलकम आवर गेस्ट केशवरी वेलकम थँक्यू सो मच फॉर जॉईनिंग थँक्यू सो मच मला ह्या कोलॅबरेशन अपॉर्च्युनिटी दिल्याबद्दल. कारण मी व्हिडिओज बघितलेत बरेच आणि मला वाटलं होतं की आय जस्ट वॉन्ट टू कम हिअर आणि हॅव अ कन्व्हर्सेशन. मला छान एक ह्या विषयावर जो विषय माझ्या खूप जवळचा आहे सो त्याच्यावर मला गप्पा मारायच्या होत्या आणि टू टॉक विथ अ पर्सन जे मेंटल हेल्थमध्ये काम करतंय. सो हॅव्हिंग दॅट अलाइनमेंट इज व्हेरी इम्पॉर्टंट टू मी. म्हणून जस्ट कमिंग हिअर मेक्स मी व्हेरी हॅपी. सो केशवरी थँक्यू सो मच मलाही आनंद होतोय आपण हे कोलॅबरेशन करतोय सो सर्वप्रथम मला आवडेल तुझ्याबद्दल जाणून घ्यायला द वर्क यू आर डुईंग अँड व्हॉट इज गोइंग ऑन विथ यू हाव आर यू हाव इज लाईफ येस, सो बेसिकली माझं इकडे मला सांगायला हे आवडेल की माझ्या डोक्यात हा टॉपिक आला कारण आत्ता सध्याला मी जे क्लायंट्स बघतेय सो माझी स्वतःची प्रॅक्टिस आहे कार्वी काउन्सिलिंग सर्व्हिसेस आणि मी काउन्सिलिंग सायकोलॉजिस्ट आहे आणि मी अडोलेसंट्स आणि यंग अडल्ट्स म्हणजे जवळजवळ 16 ते 35 ह्या वयोगटासोबत डील करते, त्यांच्यासोबत काम करत असते. आणि सध्याला जसं मी म्हणत होते की माझ्याकडे स्त्रिया मुली हे खूप येतात ओके आणि कॉमन कॉम्प्लिकेशन म्हणण्यापेक्षा एक कॉमन ऑब्स्टॅकल त्यांना हा फील होतोय की जे त्यांच्यावर कंडिशनिंग केलं गेलेलं आहे वर्षानुवर्ष त्याच्यामुळे खूप कन्फ्लिक्ट निर्माण होतोय की हवंय मला एक पण माझ्याकडून वेगळी अपेक्षा केली जाते. सो ह्या कन्फ्लिक्ट साठी ते माझ्याकडे येत आहेत. त्यांना त्या कन्फ्लिक्टमधून बाहेर काढण्यासाठी मला सपोर्ट करायलाही आवडतंय. सो सध्याला मी ते काम करतेय आणि अलॉंग विथ दॅट मी आता एक एम्प्लॉई असिस्टंट पार्टनर सुद्धा आहे. सो आपले जे कॉर्पोरेट कंपनीज असतात त्या एम्प्लॉईज सोबत एक वेलबिईंग कनेक्ट असतो. सो मी एक एक्सटर्नल फ्रीलान्स म्हणून काम करते त्यांच्यासोबत. सो तेही एक चालू आहे आणि मी रिसेंटली पुण्यात शिफ्ट झाली आहे. सो पुण्यात पण माझं थोडं लोकांशी बोलणं, इथे जसं आपण कोलॅबरेशन करतो तसं बऱ्याच काउन्सिलिंग सायकोलॉजिस्ट और मेंटल हेल्थ प्रोफेशनल्स सोबत काहीतरी छान काम करणं ह्याचं अपॉर्च्युनिटी बद्दल माझं आता सध्याला डिस्कशन्स चालू आहेत. सो दॅट्स ऑल फॉर मी राईट नाव. ग्रेट ग्रेट ओके ओके सो बऱ्याच वेगवेगळे अ, बऱ्याच वेगवेगळ्या गोष्टींवरती सध्या काम चालू आहे आणि सगळ्यात पहिले जे तू सांगितलंस इमोशनल कंडिशनिंग सो हे जे तू मेन्शन करतेस अबाउट कॉन्फ्लिक्ट बिटवीन की व्हॉट दे वॉन्ट काय पाहिजे आणि व्हॉट दे आर एक्सपेक्टेड ज्या काही अपेक्षा आहेत ॲज अ वुमन मे इट बी लाईक अ डॉटर एक मुलगी म्हणून किंवा मे बी इन अ ट्रान्झिशन फेज shifting as you said ki you have moved to Pune so as a transition from student to working professional sudha so that is something which I'm just mentioning as an example पण बऱ्याचशा अशा उदाहरण ट्रान्झिशन रिलेटेड पण आहेत सो जेव्हा तू हे क्लायंट्स बघते सो इज देअर सम पर्टिक्युलर इशू विच इज रिपीटिंग अगेन अँड अगेन सो येस
सो मला असं वाटतं दॅट जेवढं मी ऑब्झर्वेशन करते, जेवढ्या लोकांना बघतेय, भेटतेय, जेवढ्या मुलींना भेटतेय, लहानपणीपासून ओबिडियन्स ह्या शब्दाला अतिशय महत्त्व दिलं जातं आणि त्या शब्दावर बऱ्याच गोष्टी अवलंबून असतात असं शिकवलेलं असतं आपल्याला. हम्म. सो हम्म. आणि मी स्पेसिफिकली हे मुलींबद्दल बोलण्यासाठी इथे का आलीये, कारण ओबिडियन्स हा त्यांचा एक कॅरेक्टरिस्टिक, असा इनेट कॅरेक्टरिस्टिक बनून गेलेला असतो. कारण वाढत्या वयापासूनच, म्हणजे लहानपणीपासून सुद्धा तू हे ऐकलंस तर तू एक छान मुलगी आहेस माझी, किंवा आवडतेस तू मला कारण तू माझं ऐकतेस. सो हा जो काही आपला एक गॅप आहे, की आय टेल अँड यू हिअर, मी तुला सांगतोय आणि तू ओबे करतेयस, ह्याच्यामुळे जो काही कॉन्फ्लिक्ट निर्माण होतोय तो खूप कॉमन. म्हणजे अगदी आपण ग्राउंड लेवलला जाऊन विचार केला तर ओबिडियन्स बिकम्स अ व्हेरी अनअवॉइडेबल व्हर्च्यू ऑफ अ वुमन, हे हम्म. मला आता जाणवलंय. आणि जेव्हा आपण एक पाऊल घेतो अबाउट आवर सेल्फ, स्वतःसाठी, किंवा काही स्वतःला आवडतं त्यासाठी किंवा असं काहीतरी, आणि ते थोडंसं डिसओबिडियंट बघितलं जातं किंवा अपोज केल्यासारखं बघितलं जातं, तर अगेन देर आर नेम्स, म्हणजे शी इज रिबेलियस, शी इज हम्म. बोल्ड, असे लेबल्स दिले जातात बऱ्याचदा. आणि त्या लेबल्सला ऍक्सेप्ट करण्याची आपल्याकडे क्षमता नसते, कारण आपण हे कधीच केलेलं नसतं. सो हम्म. खूपदा हम्म. त्याच्यासाठी मला आता क्लायंट्स भेटतात, की हाऊ टू कम आउट ऑफ इट, हाऊ टू अनलर्न ओबिडियन्स. हा हम्म. बरं, कुठल्या मॉरॅलिटी ऍस्पेक्टवर क्वेश्चनिंग नाहीये, म्हणजे काय की कुणाला दुसऱ्याला हार्म करायचं असं ते स्त्रीची इच्छा नव्हती, पण स्वतःची कुठली तरी गोष्ट तिला आवडती करायची आहे, म्हणून ती तिकडेच तिला एक बेसिक फाईट करावी लागते. हम्म. सो त्याच्यासाठी जो काही कन्फ्लिक्ट होतोय, सो दॅट्स वॉट आय एम सीइंग कॉमनली राईट नाव. हम्म. 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 मला असं वाटतंय हे एकदम आय ओपनिंग असणार आहे बऱ्याचशा लोकांसाठी. सो हम्म. अ लॉट ऑफ थिंग्स वेर कमिंग टू माय माइंड ऑल्सो जेव्हा तू सांगत होतीस ओबिडियन्स बद्दल. सो वन थिंग इज की लहानपणापासून ओबिडियन्स इज द प्रायमरी थिंग टू हॅव दॅट इमेज ऑफ अ गुड गर्ल. या. सो ते गुड गर्ल वाली इमेज तेव्हाच बनेल जेव्हा तुम्ही एकदम ओबिडियंट असाल. आणि नेक्स्ट हम्म. ट्रान्झिशन जे मी बोलत होते अबाउट वेन यू ट्रान्झिशन फ्रॉम स्टुडंट लाईफ टू अ वर्किंग प्रोफेशनल. तर मला असं जाणवतं की त्या ट्रान्झिशन मध्ये ह्याचा फार निगेटिव्ह रिझल्ट आणि निगेटिव्ह इम्पॅक्ट होतो. बिकॉज यू आरंट सपोज्ड, यू आरंट व्हेरी मच यूज टू हॅव्हिंग युअर ओन ओपिनियन्स. एक्झॅक्टली. आणि त्यावेळेस मग तिथे एक कुठेतरी हेजिटन्स अबाउट तुम्हाला काय वाटतंय, तुमचे सजेशन्स, तुमचे विचार ते कम्युनिकेट करताना. आय थिंक दॅट इज समथिंग विच इज बीन फेस्ड बाय मेनी वाईल आय हॅव सीन फ्यू ऑफ द क्लायंट्स हम्म. हु आर वर्किंग प्रोफेशनल आणि अर्ली प्रोफेशनल्स जे आपण हम्म. म्हणू हम्म. शकतो. त्यावेळेस त्यांना असं मग ते सेल्फ डाऊट असतो की नाही, मे बी दिस इज नॉट दी व्हेरी गुड आयडिया, किंवा मी हम्म. ॲज यू मेन्शन्ड मी रिबेलियस वाटू शकते, किंवा हम्म. अ, असं वाटू शकतो समोरच्याला की मी क्रॉस करतीये, अपोज करतीये, इवन इफ that's not something which is very healthy in a या. early stage of your career. So एक उदाहरण मला हे आठवलं. So हम्म. apart from it, uh, how it really can affect personal life as well. हे तर मी हम्म. वर्क रिलेटेड सांगितलं. जस्ट टू गिव्ह एक्झाम्पल, आफ्टर गेटिंग मॅरिड हम्म. या या इमोशनल कंडिशनिंगचा सुद्धा कशा प्रकारे परिणाम होऊ शकतो. बिकॉज देर इज अ लॉट ऑफ गॅप इन व्हॉट इज एक्सपेक्टेड. आणि आय मीन
इट्स सेड दॅट की बऱ्याच वेळेस पेरेंट्सही सपोर्टिव्ह असतात. बट देन वेन यू आर नॉट यूज टू टेकिंग स्टँड, टेकिंग युअर Yeah. मेन्शनिंग, पुटिंग अप युअर ओपिनियन, हे अचानकच इट इट वुड बी व्हेरी डिफिकल्ट. हे Yeah. हा शिफ्ट खूप डिफिकल्ट होतो. सो दॅट इज समथिंग आय वुड लव्ह टू हिअर फ्रॉम यू हम्म. की सो पर्सनल लाईफमध्ये जसं तू म्हणालीस की ह्या सगळ्याचा एक खूप निगेटिव्ह परिणाम होतो आणि मला हे स्पेसिफिकली माझ्या पर्सनल लाईफमध्ये सुद्धा जाणवतं. कारण बऱ्याचदा आपल्या सोसायटीनी काही गोष्टी बांधलेल्या आहेत ज्या व्हॅलिड होत्या मे बी काही वर्षांपूर्वी, म्हणजे ह्या वयात हे घडलं पाहिजे, ह्या वयात असं घडलं पाहिजे किंवा असं एक. ओके. पण जेव्हा मी ऑब्झर्व करते खूपदा एक प्रेशर आहे की तुम्ही ते जे काही ठरवलेला जो काही बांध आहे तो तुम्ही जर पार नाही पाडला, इफ यू डोंट डू दॅट, यू आर नॉट अ वुमन हु इज आयडियल किंवा अ वुमन हु इज accepted खूपदा. फॉर एक्झाम्पल, बऱ्याच मुलींना आता ग्रॅज्युएशन पर्यंतच शिकून पुढे लग्न करणं हा एक बांधलेला एक माइंडसेट असतो. ट्रू. सो त्यांच्यासाठी म्हणजे मी एक माझं स्वतःचं एक्झाम्पल सांगते. मी जेव्हा ग्रॅज्युएशनमध्ये होते, स्वतः बॅचलर्स इन सायकोलॉजी जेव्हा मी करत होते, बऱ्याच मुली तिथे यायच्या जेव्हा आमचे जनरल सब्जेक्ट जे कॉमन सब्जेक्ट्स असतात त्याचे क्लासेस असायचे आणि आमचं डिस्कशन व्हायचं की आता पुढे काय घ्यायचंय, काय करायचंय. तर बऱ्याच मुलींचं असं होतं की नाही, मी ग्रॅज्युएशन ह्यासाठीच करते की माझ्या फक्त बायोडेटावर एक डिग्री असेल आणि पलीकडे जाऊन मला फक्त लग्न करण्यासाठी शिकलेला मुलगा मिळेल, जे माझ्या हम्म. आईबाबांची एक अपेक्षा आहे माझ्याकडून. हम्म. सो मी करते. हम्म. तिला माहिती नाहीये तिला काय करायचं, किंवा तिला माहिती नाहीये की हे एज्युकेशन तिच्यासाठी किती महत्वाचं आहे, की ते तिच्या शेवटपर्यंत तिच्या सोबत राहणार आहे. हम्म. सो हम्म. एव्हरीथिंग दॅट वी आर डुईंग इन आवर लाईफ इज कमिंग फ्रॉम अन ऍस्पेक्ट दॅट आय हॅव टू टेक अप्रुव्हल फ्रॉम समवन. मला कुणाचं तरी अप्रुव्हल लागतंय. ते केल्याशिवाय जर मी काहीतरी करतेय हम्म. तर मी हम्म. चुकीचं करण्याची शक्यता जास्त. सो फॉर एक्झाम्पल अजून एक मला उदाहरण हे होतं की बऱ्याच मुलींना लग्न करायचं का नाही करायचं हा एक प्रश्न त्यांच्या समोर आहे. बरोबर. आणि माझ्याकडे सध्याला असे बरेच क्लायंट्स आहेत जे ह्या सेम क्वेश्चन सोबत बराच वेळ बसलेले आहेत. वेन आय आस्क देम व्हॉट मेक्स यू थिंक की तुम्हाला लग्न का करायचंय, तर त्यांच्याकडे उत्तर नाहीये. त्यांच्याकडे आई असं म्हणली, बाबा असं म्हणलं, सोसायटी असं म्हटली, किंवा माझ्याकडून एक्सपेक्टेड आहे, किंवा मला या वयात एक फॅमिली निर्माण झाली पाहिजे म्हणून लग्न करायचंय. असा हा एक डोक्यात एक मस्त इमेज किंवा एक साचा बांधलेला असतो. हम्म. हम्म. पण आम्ही हम्म. जेव्हा थेरपी मध्ये एक्सप्लोअर करत होतो तेव्हा अंडरस्टँडिंग की माझ्या लाईफमध्ये लग्नाची का प्रायोरिटी मला द्यायची, किंवा ही चॉईस मला का करायची, मला काय हवंय लग्नामधून, आणि हम्म. माझ्यासाठी हम्म. लग्न म्हणजे काय आहे, हम्म. इथून हम्म. आम्ही सुरुवात केली. सो तेव्हा बऱ्याच मुलींना असे छोटेसे डोक्यात एकदम बल्ब लागल्यासारखं, अरे हो बरोबर होतं, हे तर मला नकोय किंवा हे तर मला हवंय. पण तो स्पेसच क्रिएट नाही झालेला आहे खूप मुलींमध्ये की ते असं त्यांच्याकडे हा चॉईस आहे. एव्हरीथिंग इज एक्सपेक्टेड टू बी ओबेड, हम्म. बट हम्म. दे फॉरगेट दॅट दे हॅव अ चॉईस. हम्म. पर्सनल लाईफमध्ये खूप जास्त निगेटिव्ह इम्पॅक्ट आहे अबाउट दिस इमोशनल कंडिशनिंग. जे तू सांगितलं की पर्सनल लाईफ मध्ये जो काही अफेक्ट आहे, आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, सवय जी आहे कायमच अप्रुव्हल घेण्याची, बिकॉज हे अप्रुव्हल ह्याच्यासाठी नेसेसरी वाटतंय की मे बी आय डू समथिंग विच इज सीन ॲज नॉट अप्रोप्रिएट. आणि मोस्ट ऑफ द टाइम ते एक सेल्फ वर्थ जे आपण म्हणतो, अगदी. एक सेल्फ वर्थ जी बिल्ड स्ट्रॉंग व्हायला पाहिजे एका पर्टिक्युलर एज पर्यंत जी होते, बट दॅट इज गेटिंग हॅम्पर्ड, हम्म. इज व्हॉट आय हॅव सीन. सो डू यू थिंक की ह्याचा सेल्फ वर्थ वरती पण खूप परिणाम होतो? व्हॉट आय फील इज
सेल्फ वर्थ वरती अ, परिणामपेक्षा मी तर म्हणेन पूर्ण सेल्फ वर्थच त्यांची इन्फ्लुएन्स झालेली आहे या पूर्ण कंडिशनिंगमुळे. कारण मी माझे निर्णय लवकर आणि व्यवस्थित आणि राईट घेतेय का, ह्याचा खूप एक डाऊट, मोठा क्लाउड ऑफ क्वेश्चन्स डोक्यात निर्माण झालेला असतो. कारण ह्याच्या आधी कधी डिसिजन्स घेण्यासाठी अपॉर्च्युनिटी नाहीये, किंवा अपॉर्च्युनिटी माझ्याकडे आहे पण मला ती माहिती नाहीये की मी हे करू शकते. हम्म. कारण हम्म. जर मी प्रश्न विचारले तर मग मी उद्धट म्हणली जाईल ना, किंवा जर मी काही क्वेश्चनिंग केलं तर मग आय वुड नॉट फिट इन टू द गुड गर्ल इमेज जी माझ्या आई वडिलांना किंवा माझ्या सोसायटीला हवी आहे. सो मी कोण आहे, माझे काय नेगोशिएबल्स आहेत, माझे काय नॉन नेगोशिएबल्स आहेत, किंवा एक व्यक्ती म्हणून मी कोण आहे, हम्म. हे डेव्हलप होण्यासाठीची स्पेस नाहीये खूपदा. हम्म. आणि हम्म. कोणी पर्पजफुली हे करतंय पेक्षा महत्वाचा विषय असा आहे की मुलींना माहिती नाहीये त्यांच्याकडे पॉवर ऑफ चॉईस आहे. हम्म. हम्म. एव्हरी सिंगल टाइम, एव्हरी सिंगल सेकंडला वी हॅव अ चॉईस, वी हॅव पॉवर टू चूज. आणि जेव्हा आपण हे सेशन्समध्ये थोडंसं इन्साइट क्रिएशन जे करतो आणि इंट्रोस्पेक्शनसाठी काही प्रश्न, काही प्रॉम्प्ट्स देतो, तेव्हा हम्म. बऱ्याचदा आपल्याला हे उत्तर येतं की अरे मला माहितीच नव्हतं माझ्याकडे ऑप्शन बी पण आहे. हम्म. 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 एकच बरोबर. रोड, कारण असंच होतं, एकच रोड आहे माझ्याकडे आणि मला तिथेच जायचंय असंच सांगितलं गेलेलं असतं बऱ्याच. हम्म. आणि त्याचे बरेच रिझन्स असतात. एक सोसायटल प्रेशर आहे की आपल्याला जर इफ वी वॉन्ट टू फील बिलॉंग्ड इन अ सर्टन ग्रुप ऑफ पीपल, वी हॅव टू कन्फॉर्म टू इट. आपल्याला त्याच्या रुल्स बद्दल कन्फॉर्मिटी गेली पाहिजे. राईट. सो तो एक मेजर रिझन आहे. भीती हा दुसरा आहे की मी जर वेगळं काय केलं तर मी एकटी पडेन. आणि हम्म. मला एकटं पडले तर माहिती नाहीये मी कसं करेन. कारण बिईंग अलोन इज लुक लाईक अ सेन्स इन द लाईट ऑफ पिटी असं आपण म्हणू शकतो, किंवा इन द लाईट ऑफ बिईंग हेल्पलेस असं म्हणू शकतो. हम्म. हम्म. सो या आय मीन सेल्फ वर्थ इज गेटिंग क्वेश्चन्ड लेफ्ट, राईट अँड सेंटर या पूर्ण कंडिशनिंगमुळे, इज व्हॉट आय फील. हो. हो. राईट. आणि एक जेव्हा सेल्फ वर्थ बद्दल आपण बोलतो तेव्हा ऑफकोर्स प्लीजिंग, जे तू म्हणालीस की प्लीजिंग अदर्स गेट्स वन ऑफ दी मेजर आस्पेक्ट हिअर, की हा मला ह्यांनी चांगलं म्हणावं, हम्म. त्यासाठी माझ्या आई वडिलांनी म्हणावं किंवा इतरांनीही, ते एक जे व्हॅलिडेशन आपण सीक करत असतो. सो आय थिंक हा, सगळ्यांनाच व्हॅलिडेशन पाहिजे असतं, प्रशंसा कोणाला नाही आवडत. पण आय थिंक या इमोशनल कंडिशनिंग मुळे हे खूप जास्ती प्रमाणात आपण बघतोय. जेव्हा तू सांगत होतीस तेव्हा मला ते ऍक्च्युली रिअलाइज होत होतं की हा, दॅट इज मेकिंग अ वुमन into those that is pushing a woman into that area which is actually making her do that. असं नाहीये की हम्म. बऱ्याच जणांना हे चेंज करायचंय, म्हणजे मी आता जे बघते ना, दे डोंट वॉन्ट टू डू इट ऍक्च्युली, हम्म. डुईंग आउट ऑफ हॅबिट, ती या. सवय झालीये. आणि बरोबर. ती गोष्ट सुद्धा कॉन्फ्लिक्ट निर्माण करतेय आणि बरेच इतर मेंटल हेल्थ इश्यूजही दिसत आहेत, जसं की ओके, मला माहितीये हे नाही करायचंय, मला मला चेंज करायचंय, आणि दॅट प्रेशर ऑल्सो समवेअर क्रिएट्स अ लॉट ऑफ एन्झायटी. म्हणजे एक आयडेंटिटी जी आपण म्हणतो, हम्म. त्या आयडेंटिटीवरतीही खूप परिणाम होतो. सो व्हॉट्स युअर पॉइंट ऑफ व्ह्यू, हाऊ डू यू सी दिस? सो जसं तू म्हणालीस की देर इज दिस व्हॅलिडेशन दॅट एव्हरी वन नीड्स. प्रत्येकाला हवंय की मला कोणीतरी म्हणावं की हो तू बरोबर करतेयस, किंवा तू हे केलं तर यू आर अ गुड पर्सन, यू आर अ गुड हम्म. वुमन. असं प्रत्येकाला ते एक ड्राईव्ह आहे. व्हॅलिडेशन क्रिएट्स अ ड्राईव्ह इन एव्हरी ह्युमन, एव्हरी ऑर्गॅनिझम
व्हॉट एव्हर द जेंडर और व्हॉट एव्हर द एज ही इज ऑफ. बरोबर. पण जेव्हा आयडेंटिटीचा ड्रायव्हरच फक्त व्हॅलिडेशन असेल, तर मग सेल्फ वर्थ एकदम गाडीच्या डिक्कीत जाऊन बसतं ना. म्हणजे हाऊ विल सेल्फ वर्थ इवन कम देअर, हाऊ विल सेल्फ ट्रस्ट डेव्हलप इफ एव्हरीथिंग इज डन इन द डिरेक्शन ऑफ व्हॅलिडेशन. हम्म. सो मी खूपदा असं ऐकलंय की मुलींना, द डॉटर्स स्पेसिफिकली आर डुईंग थिंग्स फॉर गेटिंग द व्हॅलिडेशन ऑफ द फादर हम्म. किंवा ऑफ द पेरेंट्स. आणि हे कशामुळे? कारण माझा कॉन्फिडन्स मला माझ्यामध्ये फील होईल जर माझे बाबा मला म्हणले की अरे वा तू छान निर्णय घेतलास. हम्म. हम्म. हे आधी होतं बाबांपर्यंत, मग शिफ्ट होतं पार्टनरकडे. हम्म. हम्म. सो ह्या सगळ्यामध्ये मध्ये वेळच नाहीये की जेव्हा ती एक वुमन एक बनती, एक अडल्ट वुमन बनतीये, तिथे कुठे वेळच नाहीये तिला स्वतःला समजून घेण्यासाठी हम्म. की हम्म. माझ्यासाठी दुसऱ्यांचे ओपिनियन्स आर ऑलवेज वेलकम्ड, बट आय नीड टू अंडरस्टँड व्हॉट इज गुड फॉर मी आणि व्हॉट इज नॉट. आणि True. ते जे प्रेशर क्रिएट झालेलं आहे ना ऑफ बिईंग समथिंग विच इज एक्सपेक्टेड आउट ऑफ मी, ते हम्म. प्रेशर इतकं हेवी आहे की जसं तू म्हणालीस एन्झायटी, देर इज ऑल्सो फिअर ऑफ लुझिंग. तो इतका लेवलला क्रिएट झालाय की people are staying in women are staying in bad marriages for 50 years just because they have fear of losing, की हा नसेल माणूस तर माझं अस्तित्वच नाहीये. हम्म. हम्म. आणि हम्म. देन दॅट ब्रिंग्स अस बॅक टू द आयडेंटिटी फॅक्टर, राईट. राईट. की हु एम आय ॲज अ पर्सन. कारण ते एक्सप्लोर करण्यासाठी वेळ नाही मिळाला मग. बरोबर. म्हणजे बरोबर. 23-24 पर्यंत आईबाबांसोबत ते म्हणतायत तसं आणि ते मिडल ग्राउंडला येत 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 आपण जगतो. आणि मग आफ्टर 24 देर इज अ एक्सपेक्टेशन दॅट वी गेट मॅरिड. ट्रू. So all these years we are just trying to find ourselves. आणि हम्म. मेजर ऍस्पेक्ट द आयडेंटिटी क्रायसिस हा जो ऍस्पेक्ट आहे हा मला विमेन मध्ये हॅज प्रीपोन्ड. आय एम सीइंग 30s मधले 40s मधले विमेन आर गोइंग थ्रू आयडेंटिटी क्रायसिस अ लॉट आता. हम्म. हम्म. सो हे थोडंसं आता प्रीपोन व्हायला लागलंय. जे आधी होत होतं की हा म्हणजे मुलं कॉलेजला गेल्यानंतर आयडेंटिटी क्रायसिस क्रिएट व्हायचा 50s मध्ये, लेट 40s मध्ये. तो आता सगळं असतानाही होतोय. म्हणजे काहीतरी चुकतंय ना आपल्या ऍज अ सोसायटी, इज व्हॉट आय फील. हम्म. हम्म. सो ओके, चूक मला म्हणजे इथे मला चूक असं वाटतंय की अडॅप्ट जे आपण म्हणतो ऍज सोसायटी ट्रान्सफॉर्म, सो ते अडॅप्टेशन बोथ वेज नी नाही होत आहे. हम्म. आणि आय थिंक दॅट इज समथिंग, म्हणजे जे चूक आपण म्हणू शकतो ना, ती ती ऍक्च्युली एक चूक असू शकते. की वन ऑफ द कंडिशनिंग जी आपण बघतोय, थिंग्स आर चेंजिंग ऑफकोर्स, इवन नॉट जस्ट टियर 1 टियर 2 सिटीज मध्ये, पण पुढे सुद्धा टियर 3 सिटीज मध्ये, छोट्या छोट्या गावांमध्ये सुद्धा दे आर गेटिंग एज्युकेशन. इट्स लाईक अ ग्रेट थिंग की बरेच अवेअरनेस क्रिएट झालाय. आणि सो दॅट इज वन थिंग विच इज गोइंग ऑन ओनली ऑन द साइड ऑफ अ वुमन. सो या. हा, आणि जेव्हा तिचं स्वतःचं ओपिनियन फॉर्म झालंय, आय एम जस्ट टेकिंग इट लिटल बिट ऑफ अ टर्न हिअर थोडासा. हम्म. आणि आय थिंक सेम वे टू लुक ॲट इट फ्रॉम अदर जेंडर, जेव्हा मुलं ही पुढे येत आहेत, बट मोस्ट ऑफ देम आर नॉट अवेअर ऑफ इट, की हा त्यांनी हेच पाहिलंय की आईने आईचं हम्म. ओपिनियन स्वतःकडे ठेवलंय, आणि शी वॉज द पर्सन हू वॉज द गिव्हर, शी वॉज द पर्सन हू वॉज केअरिंग, नर्चरिंग. सो ते कुठेतरी क्लॅश इज, दॅट इज समथिंग विच इज आय कॅन रिकॉल राईट नाव. आणि आय थिंक हा, हम्म. सो ते जेव्हा तू म्हणालीस की चूक जी कुठेतरी आपल्याला हम्म. दिसते, की चूक म्हणण्यापेक्षा एक क्लॅश जो निर्माण हम्म. झालाय, जे आफ्टर मॅरेज. बिकॉज आय हॅव सीन क्लायंट्स हू हॅव गॉट इन टू मॅरेज, आणि
हु हॅड लाईक हॅड देअर चिल्ड्रन आणि त्यानंतर ऍक्च्युली त्यांना हे कुठेतरी मिसअलाइनमेंट विथ देअर व्हॅल्यूज हम्म. दिसायला सुरुवात झाली. त्या निमित्ताने जेव्हा आपण बोलतोय अपेक्षांबद्दल आणि अपेक्षा ज्या 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 ऑलरेडी अपेक्षा आहेत, तर हाऊ डज दॅट अफेक्ट्स अ वुमन? म्हणजे बिकॉज एक्सपेक्टेशन इज अ मेजर कॉज, म्हणजे एक एक खूप मोठं त्याचं आय थिंक योगदान आहे ते इमोशनल डिस्ट्रेस अगदी. मध्ये. सो त्या अपेक्षांबद्दल थोडस जर तू उलगडून सांगितलं, हम्म. जर उदाहरण देऊन काही हम्म. फ्यू एक्झाम्पल्स. ओके. सो रिसेंटली मी असं पण वुमेन्स डेला प्रत्येक जण म्हणजे वी वुमन लाईक टू सेलिब्रेट एव्हरीथिंग म्हणजे जे काही होतं आणि वुमेन्स डेला आता हल्ली हल्ली सगळ्या किटी पार्टीज मध्ये सुद्धा वुमेन्स डे सेलिब्रेट होतोय आणि ग्रुप्स मध्ये सुद्धा वुमेन्स डे सेलिब्रेट होतोय आणि सोशल मीडियावर सुद्धा वुमेन्स डे सेलिब्रेट होतोय. सो व्हॉट कॉट माय माइंड वॉज दॅट की एक एबीसी नावाच्या काकू म्हणत आपण, कारण आय नो हर पर्सनली, आणि त्यांचं म्हणजे मिडल एज्ड वुमेन माइंडसेट जो काही आपला सोसायटीचा आहे तशा प्रकारे त्या फंक्शन करतात, व्हेरी गुड पर्सन वगैरे सगळं. आणि त्यांनी रिसेंटली ते स्टेटस टाकलं होतं. देयर वॉज अ इमेज ऑफ अ वुमेन which was put into two halves. Like for one half of her, the image was she's doing everything. तिचं ती काम करतेय, पैसे कमवतेय किंवा प्रोफेशनल तिचं जे काही एक वर्ल्ड आहे ते दाखवलं गेलं. आणि दुसऱ्या ह्याच्यात तिच्या हातात एक कडची आहे आणि ते किचन युटेन्सिल्स आहेत आणि शी इज डुईंग टेकिंग केअर ऑफ किड्स आणि हे हम्म. सगळं असा एक रोल पोर्ट्रे केला. आणि ते मला एक दोन तीन असे चार पाच सहा एकदम लाईनीनी प्रत्येक मिडल एज वुमननी दाखवलेलं दिसलं मला ते स्टेटस. आणि इट गॉट मी इन टू थिंकिंग की इज इट रिअली वर्थ सेलिब्रेटिंग द एक्सपेक्टेशन्स? हम्म. बिकॉज हम्म. या इमेजच्या मागे वुमन ऑलराऊंडर असते, द केपेबिलिटी पेक्षा एक्सपेक्टेशन्स हायलाइट होतात. हम्म. हम्म. म्हणजे तू हे सगळं करू शकतेस म्हणजे तू आयडियल वुमन आहेस आणि तू हे सगळं करतेस तरच तू एक सक्सेसफुल आई आणि बहीण आणि मुलगी आणि वाईफ आणि सगळं आहेस. बरोबर. बट व्हॉट इफ आय डोंट वॉन्ट टू डू फ्यू ऑफ दोज थिंग्स, किंवा व्हॉट इफ आय फील दॅट आय डोंट वॉन्ट टू बी यु नो पार्ट ऑफ इट, मला नाही करायचंय. मग बरोबर. डज दॅट मेक मी अ लेस ऑफ अ वुमन? हम्म. हम्म. आणि जेव्हा मिडल एज्ड विमेन आर पुटिंग दिस स्टेटस, इट इज मिसअंडरस्टूड सो मच. कारण प्रत्येक जण त्या चेकलिस्ट प्रमाणे वागायला लागतंय मग, की म्हणजे मला इथे पण 100% द्यायचंय माझ्या प्रोफेशनल वर्ल्डमध्ये आणि मला घरी 100% द्यायचं नाही, तर मग ओ शिट आय एम डुईंग समथिंग रॉंग, किंवा मी नाही एक्सपेक्टेशन्स फुलफिल करत आहे आणि मी एक चांगली स्त्री नाहीये. हम्म. हम्म. सो हा माझा क्वेश्चन टू वुमेनच आहे की आपण आपल्या पूर्ण कम्युनिटीला, आपल्या पूर्ण आजूबाजूच्या मैत्रिणींना, बहिणींना हे एक्सप्लेन करणं महत्वाचं आहे की यू आर हॅव्हिंग अ फ्री विल ऑफ लिव्हिंग. हम्म. तुमच्याकडे नेहमी एक चूज करायला पॉवर आहे आणि तुमचा एक्झिस्टन्स कम्स विथ डिग्निटी, विथ रिस्पेक्ट. तुम्ही काहीतरी केल्यामुळे तुम्हाला रिस्पेक्ट मिळणं किंवा डिग्निटी मिळणं, हा कंडिशनॅलिटीचा ऍस्पेक्टच आपल्याला कमी करून टाकायचा. हम्म. आणि आपल्याला हे ग्लोरिफाय केलं गेलेलं आहे लहानपणीपासून. राईट. एक्झॅक्टली. आणि दॅट इज द वर्ड, म्हणजे फॅन्सी वे मध्ये हे आपल्याला छान प्लेट मध्ये सजवून दिलेलं की अरे तू हे पण करू शकतेस, तू हे पण करू शकतेस, पण मग नाही करायचं ना, सगळं नाही करायचंय मला. हम्म. सो दिस वॉज समथिंग दॅट कॉट माय आय, विच वॉज दॅट आय वॉन्टेड. मला आवर्जून हे सांगायचं होतं इथे येऊन की आपण जे केपेबिलिटीला ग्लोरिफाय करतोय त्याच्या आधी आपण एक्सपेक्टेशन्सला ग्लोरिफाय करतोय आणि तोच आपला एक कॉन्फ्लिक्ट निर्माण करणारा पॉइंट आहे. हम्म. अगदी खूपच सुंदर उदाहरण आणि छान सोप्या भाषेत तू एक्सप्लेन केलंस. आणि बॅलन्सिंग जे आपण म्हणतो वर्क लाईफ बॅलन्स, ते तर म्हणजे अगदीच
परफेक्ट वर्क लाईफ बॅलन्स सगळ्यांना हवाय, बट इट्स अ myth is या. honestly what I've heard from a lot of podcast guests also. आणि while also being a working woman, I think you also must be able to relate to it, की ते एक इंटिग्रेशन आणि एक प्रायोरिटायझेशनचा भाग आहे, जे बरोबर. इव्हेंच्युअली आपण शिकतो, बट अर्ली स्टेज ऑफ करिअर मध्ये हे खूप अवघड जातं. आणि सो on that note, I would really, since we are at the concluding end हम्म. of our episode, मला खूप छान वाटतंय तुझ्याशी गप्पा मारायला. बट सिन्स आपल्याकडे एक टाइम कन्स्ट्रेंट असल्यामुळे मला तुला हे हम्म. विचारावं असं वाटतंय की व्हॉट आर ऍक्च्युली सम स्टेप्स तुला असं वाटतंय की मुलींनी स्वतः घेतल्या पाहिजेत, किंवा विच आर इझियर टू स्टार्ट विथ हम्म. इन्स्टेड ऑफ वेटिंग टू एक्सपेक्ट की हा सोसायटी कुठेतरी हम्म. बदलेल आणि या सगळ्या गोष्टी, इन्स्टेड ऑफ getting into that, what हम्म. actually we can do. And yeah, some I know it will sound oversimplified, but हम्म. just to get it in a specific way. For example, हम्म. as an adult woman, जी आता maybe she has passed out her college, so what she can actually practice doing so हम्म. that she actually understands ki ha, this is something which is might be not serving me anymore, हे जे हम्म. conditioning आहेत. So what is your हम्म. guidance on this? So what I feel like, if now that we're talking about an adult woman who has started working, किंवा who is now in her phase of life जिथे तिचं एज्युकेशन संपलंय, म्हणजे मला असं वाटतं की तिथे तिच्याकडे चॉईस आहे तिची डिपेंडन्सी संपवण्यासाठी. Hmm. Hmm. So the point, like the world works on how much you are reliant on yourself. आणि नाही म्हणलं तरी इट वर्क्स ऑन हाऊ मच यू कॅन टेक केअर ऑफ युअर सेल्फ. म्हणजे तुमचा सस्टेनन्स जो काही असतो त्याच्यावर आत्ता जग चालू आहे. No, no, no. सॉरी टू इंटरप्ट. आय जस्ट मेन्शन की डार्विनची जी थेअरी आहे, सर्वायवल ऑफ द हा. फिटेस्ट. बरोबर. हा, ठीक सो आहे. या, ॲज आय वॉज सेईंग की आपण सर्वायवल ऑफ द फिटेस्ट जसं तू म्हणालीस तसंच आहे की जोपर्यंत आपण स्वतःचा पैसा कमवतो तोपर्यंत जगाच्या नजरेमध्ये आपल्याकडे पॉवर ऑफ चॉईस आहे. आणि मी जगाच्या नजरेमध्ये का म्हणते, कारण पैसा न कमवता पण माझ्याकडे पॉवर ऑफ चॉईस आहे, पण तो कॉन्फिडन्स किंवा ती तलवार मला त्या पैशानेच मिळणार आहे. द द पॉइंट वेर आय अर्न माय ओन मनी, इट गिव्स मी द कॉन्फिडन्स दॅट I can take a decision and I can be accountable to it. So that is one thing. No matter what career you are choosing, no matter what you do, just make your own professional life in your own control is one thing. Second thing, I also feel that take time with relationships, because everyone is rushing to reach somewhere. uh, it's okay that if you're single for a while, or it's okay that you're taking something very slow to understand if it sits right with you. So तुमचे negotiables, नॉन negotiables बद्दल विचार करणं सुरू करा, इज व्हॉट आय फील. सो मोठे शब्द वाटतात की नेगोशिएबल्स काय आहेत आणि नॉन नेगोशिएबल्स काय आहेत. हम्म. माझ्यासाठी मला पटणारी कुठली तरी गोष्ट आणि मला न पटणारी कुठली तरी गोष्ट जेव्हा कळायला लागते, मला तो हम्म. फिल्टर हम्म. लावता येतो की मी कुठल्या लोकांना माझ्या आयुष्यामध्ये एक ऍक्सेस देते. हम्म. सो वेन हम्म. दॅट स्टार्ट्स, अ लॉट ऑफ टाइम्स वी कॅन बिल्ड आर आयडेंटिटी ऑन आर ओन. आणि हे ब्लॅक अँड व्हाईट नाहीये. आपण इन्फ्लुएन्स होत राहणार आहे, आपण सेटबॅक्स मध्ये जात राहणार आहे, बऱ्याच वेळा डिसिजन घेतल्यानंतर रिग्रेट्स पण येणार आहेत, पण ते रिफ्लेक्शन महत्वाचं आहे की मी हे केलं आणि मला काय वाटलं, किंवा मी त्या कॉन्सिक्वेन्स मध्ये योग्य फील करतेय का. हम्म. So हम्म. that helps, and it's okay to disappoint a few people around you. That's fine. It doesn't make you a less of a woman, is what I. That's the last advice I give to myself and a lot of women around me. So yeah.
वंडरफुल. लास्ट जे तू बोललीस की इट्स ओके इफ वी डिसअपॉइंट some people आणि sometimes I think so yeah that will definitely as you mentioned ते experience नीच येणार आहे of course trial and error नी येणार आहे it's not at all black and white आणि दुसरी गोष्ट म्हणजे हा प्रश्नच थोडासा अवघड होता कारण इट्स सब्जेक्टिव्ह फॉर एव्हरीवन. राईट. काय गोष्ट ऍक्च्युली महत्वाची आहे एका व्यक्तीसाठी त्यावेळी आणि नॉन निगोशिएबल्स आता रिलेशनशिपच्या भाषेमध्ये सोशल मीडियाच्या भाषेमध्ये फार त्याला रेड फ्लॅग ग्रीन फ्लॅग हम्म. इज व्हेरी फेमस आय थिंक ते बऱ्याच लोकांना रिलेट हम्म. करेल सो आय थिंक या सो ग्रेट. I mean, it is really wonderful having a conversation with you. आणि इतकं डीप जाऊन आपण बऱ्याच गोष्टींवरती चर्चा केली. काही गोष्टी आपण जस्ट टच केल्या, बट हम्म. नक्कीच त्या आपण पुढच्या एपिसोडमध्ये कव्हर करू. आय वुड लव्ह टू कोलॅबोरेट विथ यू अँड हॅव अ कन्व्हर्सेशन विथ यू इन फ्युचर एज वेल. Thank you for having me, and I would love to spend more time in having such conversations. So, thank you so much.